असे केश विंचवायचे भाऊ बाहेर जाताना, छान दिसतो मग. येस. कशी दिसते आमची वीरा. हाय करा सगळ्यांना. हाय हाय. आम्ही बाहेर जाणार आहोत. सो आज पण वातावरण खूप छान आहे आणि आज गुड फ्रायडेची सुट्टी आहे. तर आम्ही तिघीजणी आज परत फिरायला जाणार आहोत. म्हणजे मॉलमध्ये काही आईसाठी शॉपिंग करायची आहे ती. आणि आईला आज बसवायचं आहे स्ट्रीट कारमध्ये. तिला स्ट्रीट कारमध्ये पण नाही बसवलं आहे, तर तिला आज मी स्ट्रीट कारमध्ये बसवणार आहे. आणि इथे नवीन लाईन 5 सबवेची चालू झाली आहे, तिकडे पण घेऊन जाणार आहे. तर चला फिरा, लेट्स गो गो. कुठे टिका लावलाय? हा, किती छान गंध लावला. जा बरं दाखव मला. आरशात बघ जा, आरशात बघ. जा 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 आरशात बघ जा, दाखव मला, दाखव. वाव, किती सुंदर टिका लावलाय. छान दिसतंय ना तू? छान दिसतंय ना? छान छान करा स्वतःला, छान छान म्हणा. छान 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 छान. येस बाबू, तू छान दिसतंय. छान दिसतंय बाबू तू. हा घ्या बुटा, चला बुटा घ्या आणि चला या इकडं घालायला या. हा या, बाहेर जायचं म्हटलं बुट घालायला पाहिजेत ना. हा द्या, हा द्या द्या. खाली बसा. कुठं बसा घालायचे? तिथंच घालायचे. बरं तिथं बसून घालायचे. बसा बसा बसा. इथं बसून घालायचे ग बुटा. धरा, घाला. कसे घालायचे? अहो ह्या पायाचा हाय. घाला. आता ह्या पायाचा धरा, घाला ह्या पायाला. हा लांडग्याचं लक्ष कुठे चिळीपाशी. जायचं बाबा घालणार ना, दोन्ही पण घालायचे आणि जायचं. नाही नाही, लांडग्याचं लक्ष कुठे चिळीपाशी. हे बघ हे बघ हे बघ. टिक्का टिक्का पाहिजे तरीच म्हटलं लक्ष कुठं आहे. आज मला लांडग्याचं लक्ष कुठे चिळीपाशी आहे. बस खाली चिळी. आज मी असं छानसा मेकअप पण केलाय आणि आम्ही असं छान तिघे पण मस्त मस्त रेडी झालोय. आणि आता आम्ही जाणार आहोत फिरायला. चला जायचं फिरायला, चला शॉपिंग करायला, फिरायला. ये बाहेर जायची एवढी घाई आहे की बिलकुल थांबतच नाही. सारखं पळायचं काम चालू आहे. आवरून पण देत नाही ही पोरगी आम्हाला. हो चला इकडे या. हो जायचं, चला जायचं. या 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 जायचं. या या या. आणि फिरायला जायचं म्हणजे सगळ्यात जास्त मजा कोणाची असते? वीराची. कुठली येते बघ? इकडे आली. चल ये. चल 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 बाहेर फिरायला चला रे, फिरायला चला. चला. हो थोडीशी हवा आहे पण गरम आहे. अरे देवा, कसे केस हालतात रे हवेने, मस्त उडतात रे. वातावरण बघा किती छान आहे आणि इतकं छान वाटतंय ना बाहेर आल्यावरती. म्हणजे गरम हवा पण नाहीये, थंड पण नाहीये. आता सबवे डायरेक्ट इथून डायरेक्ट सबवे आहे. माझ्या घरासमोरून बस पण मिळते आणि सबवे पण आहे. तर सबवे पकडून जायचं आहे डाऊनटाऊनला. डाऊनटाऊन म्हणजे सिटीमध्ये, टोरंटोच्या. चला. छान मैदानी खाली. हो, सबवे अंडरग्राऊंड असतो. सो आम्हाला ही अशी लिफ्टने जावं लागतं खाली. आणि हे आहे सबवे स्टेशन. सो हे अशा मशीन असतात जिथे तुम्हाला पे करायचं आहे आणि मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आता मी कार्ड पेमेंट करून घेते माझं आणि मग जाऊया आतमध्ये. काय म्हटली? हां, एक खाली. आता एक मजला खाली आलो, अजून एक मजला खाली जायचं आणि तिथे मग ट्रेन आहे. सुविधा छानच असतात ताई इकडे. दिल्लीमध्ये आहे ना. चल, फक्त दिल्लीमध्येच जमिनीच्या खाली आहे, बाकी सगळीकडे वरतीच आहेत आपल्या मेट्रो. आता पुण्यात पण चालू झाली ना मेट्रो. ती पण वरच आहे ना. हा वरतूनच आहे. आपल्या इथे खाली आहेत सगळ्या जमिनी खाली, कारण बर्फ पडतो ना, मग खूप थंड लागतं म्हणून. अशी ट्रेन येते, म्हणजे ही आहे सबवे पण ही अपोजिट साईडची आहे. ही नाही घ्यायची आम्हाला. आम्ही वेट करतोय ह्या साईडच्या साठी.
सो हे आहे 2 माळे खाली अंडरग्राऊंड स्टेशन, सबवे स्टेशन. बघा आई आणि वीरा बसली आणि ट्रेनची वाट बघताय. आणि आमची ट्रेन आली आता. या ट्रेनने आम्ही जाणार आहोत. चला इथून जायचं. बाबू ट्रेन कुठे? तू ट्रेन मध्ये बसली का ग? बसली का ग ट्रेन मध्ये वीरा? चला आता बघ हे स्टेशन वरती आहे बाहेर. आपल्या घरातून दिसतं की नाही ते. आता बघ ही ट्रेन 2 मजले खालून वरती आली. समजलं तरी का तुला? नाही समजलं ना? बघ बरं हवा येते ना म्हणून. आता आम्ही आलो एग्लिंग्टन स्टेशनला. इथून दुसरी सबवे पकडायची. आता आपली गेली ना 1 मिनिटावरून पळाली. वीरा ट्रेनमध्ये चालली वीरा. वीराला 1 मिनिटावरून जेव्हा ती खूप लहान होती ना 6 महिन्याची तेव्हा आणलेलं. त्याच्यानंतर अजूनपर्यंत तिला ट्रेनमध्ये नाही आणले. आणि आज परत. कुठे बाबा? बाबा दिसला, कुतू दिसला. आम्हाला हा कुतू दिसला तर आम्ही सारखं बाबा आणि कुतू. आता आम्ही दुसरी सबवे पण पकडली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत युनियन स्टेशनला. युनियन नाही, डंडा स्टेशनला सेम. आता आम्ही ह्या सबवेमधून उतरलोय आणि आता आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये. आणि मॉल पण याला इंटरकनेक्टेडच आहे. म्हणजे जर का बर्फ पडत असेल किंवा थंडी असेल तर प्रॉब्लेम नाही होत. मॉलच्या एंट्रीमधून डायरेक्टली स्टेशनला एंट्री असते. बाहेर निघायची गरज पडत नाही. तेव्हा गेली ट्रेन, सबवे गेली आपली. ये चला बाबू आता बघा हे स्टेशन संपलं आणि जेव्हा तुम्ही एंटर करता डायरेक्ट येतं मॉल. हा आहे मॉल. डायरेक्ट मॉलमध्येच एंट्री असते. हे असं. चला आता. सो आता आम्ही मॉलमध्ये आलो आहे आणि खूप गर्दी आहे. आज गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे. सो हा आहे इटॉन मॉल. आम्ही शोधतोय सेफोरा कारण काही गिफ्ट्स घ्यायचे आहेत मला माझ्या वहिनीसाठी. त्यांचा फोटो पण काढून दिला मॉलमध्ये. चला जायचं. गर्दी बघा. खूप जास्त गर्दी आहे. मॅडम सारखी त्या खेळण्यांच्याच दुकानात घेऊन जाते तिला. चला पहिल्या शॉपमध्ये आम्हाला काय हवंय तर हे. आणि बघा कुठल्या शॉपमध्ये घेऊन आली आहे पहिलंच मला खेळण्यांच्या. खेळणं पाहिजे ना तुला पहिलं? चला. हे आहे सेफोरा जिथे सगळ्या प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. आणि मला इथून माझ्या वहिनीसाठी काही पावडर घ्यायची आहे शार्लेट टिलबरीची. ती घेणार आहे मी. इथे पण बघा किती गर्दी आहे. हवं ते मेकअपचे प्रोडक्ट घ्यायचे. बघते आहे काही. सो ही शॉपिंग झाली आहे आणि आता हे दोघे जरा एक स्टॉप घेतलाय आम्ही. आणि वीराला आज आम्ही फाउंटन पण दाखवलंय. कशी बघते बघ फाउंटन. आई पिते ज्यूस.
हे बघा आमचं काय चाललंय. आम्हाला आता गाडीत बसायचं नाहीये आणि आम्हाला सगळीकडे पळायचं आहे. चालली मम्मा सोडून सगळीकडे जायचं. आईला आज मी परत ग्रीक फूड खायला घातलंय. फलाफेल आणि चिकन. फलाफेल आणि फलाफेलचं बाउल आणि चिकनचं बाउल. आवडलं का तुला फलाफेल? फलाफेल आवडलं? हे आणि हा आहे फेमस जनता स्क्वेअर. त्याला आता सँकोपा स्क्वेअर असं पण म्हणतात. हा आहे डाऊनटाऊन मधला सगळ्यात फेमस स्क्वेअर. आईला याच्यामध्ये बसवायचं राहिलं. आता आम्ही निघालोय परत घरी आणि बघा मॅडम आता थकलत गाडी त्याच्यात बसून बसून. हो जायचं हवं आपण. घरी चाललो आता. घरी चाललो. कुकडं चिकुकडं आपल्या घरी जाणार ना. आता आम्ही दुसरी पण ट्रेन पकडली आहे घरी जायला. खूप थकलोय. असं झालंय कधी घरी जातोय. मॅडम काही शांत बसायला तयारच नाहीत अजून पण. बाळ कुठे? बाळ कुठे? बाळ हो तिथे बाळ आहे ना. हो बाळ आहे तुझ्यासारखं. जेव्हा सबवे अशी रस्त्यावरून येताना वरती येते तेव्हा इतके सुंदर दिसतं बाहेरचं दृश्य. सनसेट होत आलाय आणि आता आम्ही आलोय घरी. ही आहे आमची बिल्डिंग आणि आता आम्ही चाललोय घरी. खूप थकलोय आम्ही तिघी पण. आता मस्त जाऊन कॉफी प्यायची आणि चिल करायचं. आणि आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.